तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील मधुनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आपल्या हिरकणीला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे ऍक्च्युली मी खूप दिवसापासून एक प्रॉब्लेम फेस करतोय. तो म्हणजे आपल्या हिरकणीचा ABS प्रॉपरली वर्क करत नाहीये. तर त्यासाठी मला खूप प्रॉब्लेम आला. मला काही जणांनी सजेस्ट केलं की नवीन मोटर टाकावी लागेल, ABS असा प्रॉपरली म्हणजे रिपेअर होत नाही. पण मी दत्ताभाऊंना कॉल केला आणि त्यानंतर दत्ताभाऊंनी मला सांगितलं की तुम्ही बाईक घेऊन या, रनर घेऊन या, आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ट्राय करू. जर बेस्टमध्ये झालं तर प्रॉब्लेम तर कमी पैशात होऊन जाईल, नाही तर आपल्याला 10-12 हजारचा फटका तर बसणारच ABSचा. तर त्यासाठी मी आता निघालो आहे दत्ताभाऊंच्या इकडे गॅरेजला. आता निघतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो, बघतो. एक शॉर्टली छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन की कशा प्रकारे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही, काय ते तिथेच बघू आपण. तर मित्रांनो, आता सध्या आपली गाडी खोलायला चालू होते, काम स्टार्ट होते. जी एबीएसचा प्रॉब्लेम होता. दत्ताभाऊ सुरुवात करतायत. भरपूर काय काय आपण बघा काय काय ठेवले. 2 कपडे, पाईप आहे, कैची पण होती याच्यामध्ये. आहे कैची पण आहे, हे बघा. दत्ताभाऊ म्हणतील किती कचरा जमा करून ठेवलाय. तुमच्या गाडीचं नाव काय ठेवलंय तुम्ही? हिरकणी. काय सांगताय? माझ्या गाडीचं काय नाव असेल? हिरकणीच आहे. वाव, हिरकणीच ठेवलं आहे. मला 2 हिरकण्या झालेल्या आहेत. एक ब्लॅकवाले आहे, तुमची पण ब्लॅकच आहे, तशी रेड आहे. कॉम्बिनेशन थोडा. कुठं पण जायला, कुठं पण कधी पण जावा पण निघते. माझ्या पप्पाने ठेवलेलं आहे गाडीचं नाव हिरकणी. ही आपली ओरिजिनल टाकी आणि हे जुगाड मी केलेले आहेत. व्हायब्रेशन घालवण्यासाठी हे जुगाड मी केलेले आहेत. भारी भारी व्हायब्रेशन डॉमिनर वाला की पहिले व्हायब्रेशन खूप आलं, तर त्यासाठी पहिलं हे म्हणजे सेफ्टी पाहिजे. त्याने काय टाकी एकदम प्रॉपर फिटिंग होती, टाईट होती आणि व्हायब्रेशन काढ बॉडीला ताण होती. हे बघा, ही आपली ABS मोटर फायनली बाहेर निघालेली आहे. यातून काढताना या गॅपमधून किती काढताना त्रास झालाय हे फक्त खोलणाऱ्यालाच माहिती. शक्यतो करून काढता नाही, शक्यतो काढायचा स्टेपर मोटर काढायची. रोलर सेन्सर काढून टाकायचा. रोलर सेन्सर आहे आणि काय होते गाडी बघा, हा जर परफेक्ट नाही काढला तर मग गाडी तुमची बंद पडेल सारखी. ओके, ते काढून परफेक्ट काढून टाकायचं. थोडंफार आपल्याला पण शिकलं पाहिजे, तर उद्या कदाचित आपल्यालाच कामाला येईल. ही खोलल्यानंतरची ते गाडीची पार्ट्स आणि ही ओपन गाडी आपण बघू शकता. ABS मोटर काढलेली आहे आणि ती ओपन करायचं चालू आहे. दत्ताभाऊने मेहनत करून ते ओपन केले. त्यामध्ये डस्ट वगैरे आहे ते सगळं क्लीन करायचं चालू आहे. आता ही पण दुसरीवाली काढताना पण अशी काढायची, हळूच काढायची. तर आपली इथं मोटर क्लीन बिन झालेली आहे ABSची आणि आता त्याला हवा मारायचं चालू. दत्ताभाऊ त्याच्यावरती प्रेशर मारत आहे. काय हो बेटा सर, तर आता आपण एक रेसी बॉन्ड घेतला. हा रेसी बॉन्ड चारी पूर्ण 360ला मारून घ्यायचा पूर्ण असा, आणि आता आपण फिटिंग करतो. बसलेले आहे.
भावाचं नशीब चांगलं की त्याला असं स्क्रू टाईप भेटले, त्याला पहिलेच कंपनीकडनं दिलेले, नाहीतर खूप वांदे असते. वांदे झाले असते. कारण की हा जो कवर आहे, कारण की हा जो कवर आहे, हा कवर शक्यतो करून 17च्या मॉडेलला आणि याला हा कवर चिपकवला डायरेक्ट पूर्ण, आणि त्याला हे स्क्रू नट बोलतात, म्हणजे स्क्रू टाईप दिले. म्हणजे काम सोपं हे केलंय, सोपं केलंय थोडे. हो, फायनली काम होत आलेलं आहे. किती ब्रेकचं काम करू मला? आणि परत येऊ. 3 माणसं काम करतायत. तर मित्रांनो, फायनली आपल्या बाईकचं काम झालेलं आहे. दत्ताभाऊंनी पूर्ण ABSचं वगैरे काम पूर्ण करून दिलेलं आहे. आणि ही बाकीची आपली छोटी छोटी मंडळी, परेश तो बंद पडलेली गाडी चालू करण्यात बिझी आहे. तर ही आपली हिरकणी इथे उभी आहे. पूर्ण काम आता दत्ताभाऊंनी पूर्ण केलेलं आहे. ABSचं काम पण फुल अँड फायनल झालं आहे. त्याचबरोबर छोटी मोठी जी कामं होती ती पूर्ण झालेली आहेत. तर फक्त आता टायर चेंज करायचं राहिले आणि आपल्याला क्रॅश गार्ड वगैरे बसवायचं आहे. बस मग ही मोठ्या राईडला तयार झालीच म्हणायची. मग तर बघू, सप्टेंबरमध्ये एक राईड होणार आहे. त्यात यदा कदाचित जाता आलं तर जाईनच. तर दत्ताभाऊ या, थँक्यू. बरं वाटलं. थँक्यू, मला पण आनंद झाला. थँक्यू, तुमच्यामुळे जरा आज लवकर गाडी रेडी झाली. आणि ही बघा, ही बंद पडलेली गाडी 2 वर्ष वापरलेली नाही. तर आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.